सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे पराभूत झाल्यानंतर प्रथमच माध्यमांसमोर येत खंत व्यक्त करत म्हणाले की आमदार निलेश राणे आले नसते तर पराभव झाला नसता, असा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला. यावेळी नलावडे काय म्हणाले ते पाहूया. सर्वप्रथम मी कणकवली शहरातील जनतेचे आभार व्यक्त करतो. नगराध्यक्ष उमेदवाराला म्हणजे मला त्यांनी 5096 मतं दिल्याबद्दल, ज्या 5096 मतदारांनी मला मतं देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी मला मतं नाही दिली त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये विकास मुद्दा घेऊन मी माझे सर्व सहकारी आम्ही प्रचार करत होतो. विकास कणकवली शहरामध्ये गेले अनेक वर्ष, पूर्वीची आणि आताची ही 7.5 वर्ष जो विकास केला आहे, त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागली होती. कणकवली शहरातील जनतेने नगरसेवक आमचे 9 निवडून दिलेत, मेजॉरिटी निवडून दिली. म्हणजे कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि जे 9 नगरसेवक निवडून दिले त्याची पोचपावती आम्हाला दिली. नगराध्यक्ष जरी थोड्या फरकाने पराभूत झालो असलो तरी एका अर्थाने कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास संपादन केलेला आहे. फक्त एकच दुःख आहे की जर निलेश राणे साहेब जर इथे आले नसते तर माझ्या चांगल्या मताधिक्याने मी विजयी झालो असतो. ते फक्त मनामध्ये शल्य आहे. पराभवाची नेमकी कोणती कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, पराभवाची काय, आपण काम केलेलंच होतं. पराभवाची अनेक कारणं असतील, ती आता या लगेच एक दिवसात सांगता येणार नाही. मुख्य कारण निलेश राणे यांची कणकवलीच्या राजकीय एंट्री जी काय झाली तुमच्या विरोधात, हे मुख्य कारण म्हणतात. नाही, निलेश राणे साहेब आले नसते. शेवटी राणे फॅमिलीतले ते प्रतिनिधी आहेत, राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत. तर ते जर आले नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो माझा पराभव झाला नसता. निलेश राणे साहेबांच्या एंट्रीमुळे आमचे जे पूर्वांपारचे मतदार आहेत, राणे साहेबांच्या बाजूने, राणे यांना मानणारं जो गट होता तो थोडासा संभ्रमावस्थेत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचा मला मताच्या रूपाने धोका निर्माण झाला. पहिल्याच फेरीत तुम्हाला 5ही प्रभागांमध्ये 3 मतं कमी पडली. जे लीड आहे ते संदेश पारकर यांना मिळालं होतं. पण त्या प्रभागात तुम्हाला किती अपेक्षा होती? पहिल्या 5 मध्येच राणे साहेबांना मानणारे बऱ्यापैकी लोक होते आणि त्या 5 मध्येच मला 200चं कमीत कमी लीड मिळायला पाहिजे होतं. तिथेच मला 3 मतं मायनस पडली पहिल्या 5 मध्ये आणि तिथे आमचा आजपर्यंतच्या इतिहासात 5ही नगरसेवक आलेले आहेत, तिथे आमचा 1 नगरसेवक पडला. त्याच्यामुळे ते 5ही नगरसेवक आमचे आले पाहिजे होते. त्या पहिल्याच याच्यात माझं 200चं लीड कन्फर्म कमीत कमी तेच कमी पडलं आणि तिथे थोडासा आम्हाला धोका निर्माण झाला. कसं करायला बघितलं तर 9 नगरसेवक भाजपाचे निवडून आले, तर ते 2 किंवा 3 प्रभाग सोडले तर उर्वरित प्रभागांमध्ये नगरसेवक जे निवडून आले भाजपाचे, त्यांना मोठं लीड आहे शहर विकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा. मात्र नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मात्र लीड मिळालं नाही. ते विरोधी उमेदवार संदेश पारकरांना मिळालं आहे. जसं उदाहरण घेतलं आपण, काही ठिकाणी जवळपास 100-150च्या फरकाने भाजपाचे नगरसेवक निवडून आलेत. तिथं संदेश पारकर 57, 60, 67, 75 अशा मतांनी लीडवरती आहेत. तोच तर म्हणजे त्याच्या मी तुम्हाला तेच सांगतो. म्हणजे काही मतं आमची जी डायव्हर्ट झाली, काही मतं खाली नगरसेवकांना पडली आणि नगराध्यक्षाची मतं डायव्हर्ट त्यांना झाली. ती बऱ्यापैकी मतं. नेमका क्रॉस रुटिंग कशामुळे झालं असं? क्रॉस रुटिंग कशामुळे झालं हे आता आत्मचिंतन करण्याची आमच्यासारख्याला गरज आहे. त्याच्यामुळे ते आता इतक्यात आम्हाला कळलं नाही. मी बंडू हरणे त्याच्यावर विचार आमचा चालू आहे. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये ही माझी 6वी निवडणूक होती. मी 5 निवडणुका सलग निवडून आलो या कणकवली शहरातील जनतेच्या विश्वासावर. तर या 6व्या निवडणुकीत कुठे चुकलो असलो तर त्याचा आपण विचार करून मग त्याच्यावर योग्य तो मार्ग काढू.
तुमचा 7 नंबर जो प्रभाग आहे, तुमचं घर ज्या प्रभागामध्ये आहे तेथील मतदारांच्या संख्येवर निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता आणि तो आक्षेप घेत मतदारांना बोगस मतदारांचा आरोप केला होता, तशी तक्रार पण झाली होती. तर त्याच वार्डात तुम्हाला सर्वात जास्त कणकवलीत लीड मिळालाय. सुप्रिया नलावडे या सुद्धा विक्रमी मताधिक्याने इथे विजयी झाले. काय वाटतं निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाबद्दल? नाही, निलेश राणेसाहेब विरोधी उमेदवाराचेच नेते म्हणून आले होते, त्याच्यामुळे त्यांचा साहजिकच अधिकार आहे की आरोप करणे. आणि एखाद्या वार्डात मतदानच जादा होतं. माझ्या वार्डात 1123 मतदान होतं, त्याच्यातलं 924 मतदान झालं. त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी अशी माहिती दिली होती की ते बोगस मतदान आहे. ते बोगस मतदान नव्हतं आणि तिथले मतदार हे बाजारपेठेतले सुशिक्षित मतदार आहेत. त्याच्यामुळे काहीतरी म्हणजे कोणीतरी सांगून असे बदलणारे मतदार नव्हते किंवा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तसं काही मला वाटत नाही. पण सुज्ञ मतदार, बाजारपेठेतल्या सुज्ञ मतदारांनी मला नगराध्यक्ष म्हणून आणि माझ्या मिसेसला नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं वोटिंग केलं. तर बाजारपेठेतल्या या ज्यांनी मला हायेस्ट मतदान दिलं त्या लोकांचे उपकार फेडणं कठीण आहे. साहेब, आता नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली, आता समिती सभापती पदांची निवडणूक होईल. नंतर नगराध्यक्ष संदेश पारकरांनी चार्ज घेताना आता नगरपंचायतमध्ये असं स्टेटमेंट दिलं आहे की भले 8 नगरसेवक जरी असल्याने भाजपाकडे 9 नगरसेवक जरी असले तरी नगराध्यक्षाला 2 मतांचा अधिकार असतो, त्यामुळे उपनगराध्यक्ष सुद्धा शहर विकास आघाडीचाच बसेल. अजून माझ्या माहितीप्रमाणे GR नवीन काय आता नवीन GR काय आला त्याचा अभ्यास पहिला केला पाहिजे. जुन्या GRची माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा नगरसेवक नगराध्यक्ष निवडून द्यायचे आणि त्या नगराध्यक्षाला मतदान असायचं आणि त्याला इक्वल झाली तर एक जादाचं मतदान असायचं. ते कशात असायचं तर नगरसेवकांमधून जेव्हा नगराध्यक्ष बसवायचे तेव्हाचा अधिकार होता. तो GR त्यांनी व्यवस्थित वाचला पाहिजे, मला पण वाचला पाहिजे. आता थेट नगराध्यक्ष निवडून आले, त्या थेट नगराध्यक्षांचा नवीन GR काय सांगतोय त्याचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे अजून आम्ही पण आता तो मागवलाय, तो अजून आम्हाला मिळत नाही, तर ह्यांना मिळाला कुठून मला माहिती नाही. त्याचा अभ्यास करू. सभापती तिन्हीच्या तिन्ही सभापती आमचे बसतील आणि जर GR बदलला नसेल तर नगराध्यक्ष हा आमचाच भारतीय जनता उपनगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल. याचबरोबर प्रचाराच्या दरम्यान तुम्ही अनेक गोष्टींवर भाष्य केलं नाही होतं. प्रचारादरम्यान अनेक तुमच्यावर आरोप झाले होते. या आरोपांमध्ये तुमच्यावर भ्रष्टाचाराचे, दहशतीचे आरोप झाले होते. दस्तूरखुद्द निलेश राणे यांनी सुद्धा जी कणकवलीत कॉर्नर बैठक घेतली त्यावेळी आपल्याला इथे येताना खुन्नस दिला गेला असा सुद्धा आरोप केला होता. तर एकूणच या सगळ्या तुमच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे 9.5 लाखाची तुम्ही खंडणी घेता, हे जे झालेले आरोप आहे ह्या आरोपांवर काय उत्तर असेल? आता हे बघा की निलेश राणे साहेबांना नजर देण्याचा मी कोण मोठा नाही आहे. मी कणकवली शहरातील एक सामान्य नागरिक आहे आणि निलेश राणे साहेब फार मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे ते राणे साहेबांचे सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांना नजर देणे किंवा त्यांना धमकी देणे हे म्हणजे माझ्याकडून तसं कधी होऊ शकत नाही. कदाचित त्यांच्या गाडीमध्ये कोणतरी बसले होते, त्यांनी कदाचित सांगितलं असेल की तुम्हाला समीरने नजर वगैरे दिली म्हणून. तर कदाचित मला असं वाटतं माझ्या नजर त्यांच्यावर पडली असेल, त्यांच्या गाडीत बसलेल्यांवर, आणि त्यांना ते घाबरून मग त्यांनी निलेश साहेबांना सांगितलं असेल की ते तुम्हाला नजर देतात म्हणून. कोण बसले होते गाडीत त्यावेळी? ते गाडीत ते कोणतरी अयू आणि मयू बसले होते. तर कदाचित त्या अयू आणि मयूने कदाचित सांगितलं असेल. त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर भाष्य करायचं नाही. भ्रष्टाचाराचे आरोप केले की त्या ब्रिज खाली मी 9.5 लाख रुपये दर महिन्याला काहीतरी गोळा करतो. तर मला त्याने आधी जर विचारून सांगितलं असतं तर मी त्यांना सांगणार होतो ते 9.5 लाख रुपये दर महिन्याला मला आणून द्याने, तूच नगराध्यक्ष लढव म्हणून. जर एवढे जर पैसे असे कोण देत असतील तर मला आधी निवडणुकीच्या आधी जर सांगितलं असतं तर मी त्याला नगराध्यक्ष म्हणून त्याला सांगितलं असतं तूच लढव म्हणून. त्याच्यानंतर मला वाटतं उमेश बुचडे यांनी 1 to 1 केलं होतं मग त्या भाजीवाल्यांचं. त्याच्यामध्ये भाजीवाल्यांनी सगळ्यांनी काय आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती नाही तर त्यांनी माझ्यावर कोणतरी टोनेमाऱ्यांच्या घराला मी आग लावली असं एक आरोप केला होता. तो सुद्धा वार्ड नंबर 7 मध्ये घर आहे ते.
आणि वॉर्ड नंबर 7मध्येच त्याने आरोप तिथे बसून केला होता. त्या वॉर्ड नंबर 7मधल्या मतदारांनी आग त्याच्या बुडाला कशी लावली ते दाखवलं. त्याच्यामुळे 7 नंबरच्या वॉर्डमध्ये सगळ्यात हायेस्ट मतदान झालं. या असल्या फालतू आरोपांमुळेच हायेस्ट मतदान झालं. त्याच्यानंतर आणि काहीतरी आरोप केला होता. तुमची शहरात दहशत आहे, माझी दाखल्याना तुम्ही अडवणूक करताय, सीसीटीव्ही बघून आलेल्या नागरिकांची कामं अडकवून ठेवली जातात, हे पण आरोप तुमच्यावर सातत्याने झालेले. CCTV बघून नगरपंचायतमध्ये वॉच येणारे ठेवला जातो नागरिक हे कुठल्या नागरिकांवर. पक्षाचे कार्यकर्ते किंवा माइंडेड आहेत हे बघून तुम्ही त्यांची कामं अडवायचं. आवक जावक रजिस्टर तपासून त्यांच्या कामांबाबत तुम्ही भूमिका घेता. तुम्ही हे बघा, माझ्या कामाची पद्धत वेगळी होती. मी रोज सकाळी नगरपंचायतीत 10 वाजता जाऊन काम करायचो. आता तुम्हाला कामाची पद्धत कळेल की आता त्यांच्या घरात जावं लागेल सर्व कर्मचाऱ्यांना. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आणि दाखले तर माझ्या ऑफिसमध्ये करूनच ठेवलेले होते. जो येईल त्याला दाखला मिळत होता. आता हळूहळू लोकांना समजेल फरक काय आहे तो. आणि कसला आरोप केला आहे? आवक जावक हे काय पारकरांनीच आम्हाला शिकवलेलं काम आहे. पहिलं आवक जावक बघायचं आणि पारकरांवरच जर दहशत करायची असली तर पारकर अजूनही सांगतो तुम्हाला की राहतात. आता माझी त्यांच्याकडे एवढीच इच्छा आहे प्रामाणिकपणे. आता ते या कणकवलीचे नगराध्यक्ष झालेले आहेत. आता त्यांनी एकच काम करायचं, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जर ते प्रामाणिक ह्या शहराचे नागरिक असतील आणि जर प्रामाणिक नगराध्यक्ष असतील तर स्वतःच्या घराची कृपया करून घरपट्टी आकारणी करा आणि स्वतः ज्या घरात राहतात त्याची घरपट्टी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जशी घरपट्टी भरतायत तशी तुम्ही प्रामाणिकपणे घरपट्टी भरा. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. नाहीतर बाकीच्या जनतेला कायदा वेगळा आणि तुम्ही ज्या घरात, आता ते तुम्हाला सांगतील की मी घरात राहतो त्याची घरपट्टी चालू आहे. ते राहतात ती चालू आहे ग्राउंड फ्लोअरची, फर्स्ट फ्लोअरची भरतात, सेकंड फ्लोअरची जिथे त्यांचे भाऊ राहतात त्याची त्यांनी घरपट्टी रेग्युलर करून निदान घरपट्टी तरी भरा. जी कित्येक वर्ष तुम्ही घरपट्टीच भरत नाही ती घरपट्टी निदान तुम्ही भरा, जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. शहरवासियांनी आम्हाला सत्ता दिली. आता कणकवली शहर निलेश राणेंच्या एंट्रीमुळे भयमुक्त झालं. मी नगराध्यक्ष बनलो आहे. माझ्या मी आज खुर्चीवर बसलो आहे. माझ्या या आजपासून भ्रष्टाचारमुक्त शहराच्या कारभाराला सुरुवात होईल. इथे कुठल्याही नागरिकाची कामं अडवली जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मला वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कदाचित ते उद्या निलेश साहेबांबरोबर माझी एवढीच इच्छा आहे की ज्या निलेश साहेबांनी आज सांगतायत हे चॅनलमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा की निलेश साहेबांमुळे ते निवडून आले, चांगलं बरोबर एकदम परफेक्ट सांगतायत, काही चुकत नाही. फक्त माझी एवढीच इच्छा आहे त्यांच्याकडे की ज्या निलेश राणे साहेबांनी तुम्हाला निवडून येण्यासाठी मदत केली त्या निलेश राणे साहेबांबरोबर प्रामाणिक राहा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि ते त्यांच्याशी प्रामाणिक ज्या दिवशी हे काय गडबड होईल त्या दिवशी मी तुमच्या चॅनलच्या समोर नक्की येऊन हे सांगेन. कारण निलेश राणे साहेबांमुळे विजय झाला हे मान्य करतायत, त्याच्यात खरोखरच म्हणजे त्यांना मी शाबासकी देईन. तर हे त्यांनी सातत्यानं 5 वर्ष तरी लोकांसमोर सांगितलं पाहिजे की माझा विजय हा निलेश राणे साहेबांमुळे झाला. मालवणमधील निवडणुकीमध्ये मालवणचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा बसला आणि कणकवलीमध्ये भाजपचा बसला नाही. याबद्दल एका डोळ्यात आनंद आहे, एका डोळ्यात दुःख आहे, असं निलेश राणे म्हणाले. त्याबद्दल मला काय अजून माहिती नाही, पण मी कट्टर राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यानंतर मी नितेश साहेब आणि निलेश साहेबांचा, राणे साहेबांमुळे मी त्यांचा प्रामाणिक कार्यकर्ता, पण मी राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे किती माझ्यावर काय झालं, संकट आली तरी मी घाबरणाऱ्यातलं नाही आहे. मी जरी या निवडणुकीत पडलो असलो तरी मी राणे साहेबांबरोबर आहे. आणि राजकारणामध्ये हारजीत होत असते. मी माझी झालेली हार नगरपंचायतच्या माझ्या रहिवाशांनी जी मला 5,096 मतं दिली त्यांच्यासाठी मी जोरदार काम करणार. ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार. आणि तुम्हाला भविष्यात दिसेल की ज्यावेळी विकासाचा विषय येईल त्यावेळी 100% विकासाला साथ देणार. ज्यावेळी चुकीचं होईल त्यावेळी सगळे 9च्या 9 नगरसेवक पूर्ण ताकदीनेशी विरोध करणार. हे मी तुम्हाला आज सांगतो. सत्ता आमची आलेली आहे. पुन्हा सांगतो, मेजॉरिटी आमची आलेली आहे. नगरपालिका आमची आहे. नगराध्यक्ष फक्त त्यांचा आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्षाच्या उमेदवाराने काही समजू नये. 100% आमचे 9च्या 9 नगरसेवक रोज तिथे जाऊन काम करणार.
सगळे सभापती उद्या निवडून येणार, ते तिथे जाऊन त्या केबिनमध्ये बसून लोकांची कामं करणार. त्याच्यामुळे सहजासहजी काही चूक बारीक सारीक त्यांना करायला देणार नाही. ज्या विश्वासाने कणकवली शहरातील जनतेने आम्हाला आमच्या 9 नगरसेवकांना निवडून दिले, त्यांच्यावरच विश्वास ठेवून ही कणकवली शहरातील जनतेची कामं होतील वगैरे असं काही नाही. कारण आता काहीतरी पडल्यानंतर उमेदवाराचं मग काहीतरी कारणं सांगितली जातात. पण मी त्याच्यात मी तुम्हाला एकच कारण सांगितलं ना मगाशी, की मी माझा पराजय कोणामुळे झाला, कोणाच्या इंटरव्ह्यूमुळे झालं हे सांगितलं, तेवढंच आहे. बाकी नाराजी बिराजी प्रत्येक निवडणुकीमध्ये असते, ती नाराजी दूर करूनच आपल्याला काम करायचं असतं. त्याच्यामुळे हे काय मला काय फक्त जेवढं मनामध्ये शल्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात काय ठीक आहे. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं पालकमंत्री नितेश राणे स्वतः ठाण मांडून इथे 10 ते 15 दिवस होते आपल्या प्रचाराला. भाजपची पूर्ण ताकद आपल्या पाठीशी होती, तरी देखील हा धक्का मानला जातो. नाही बघा काय आहे की गेली जवळजवळ मी 2003 पासून या नगरपालिकेमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे कदाचित काही लोकांना थोडासा बदल करावा असं वाटलं असेल. त्याच्यामुळे मग भारतीय जनता पार्टीचं चुकीचं असं मला काय वाटत नाही. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवूनच 9 नगरसेवक निवडून आले. भारतीय जनता पार्टीवर विश्वास होता म्हणूनच मला 5096 मतं पडली. त्याच्यामुळे हे म्हणजे जर तरच्या गोष्टी या काय मला काय त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. पण चांगलं काम होत असेल तर पाठिंबा, चुकीचं काम होत असेल तर विरोध या 5 वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.